त्यांचे नातेवाईक ज्यांच्या कोणाच्या नावावर ह्यांनी प्रॉपर्टी केलेल्या आहेत ते सगळे कागद गोळा करून तुम्ही MPDAचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायचा बघा. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करू आणि त्या प्रॉपर्टीतून जेवढे पैसे येतील ते लवकरात लवकर ठेवीदारांना, छोट्या ठेवीदारांना देऊ आणि बाकीचे पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. केंद्रापर्यंत किमान जाणं तरी आवश्यक आहे. तुम्ही खरं तर इतर ठेवीदारांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी इथे आलेला आहात, मात्र तुम्ही आलेले असताना काही परळीतल्या लोकांनी काळे झेंडे दाखवत तुमचा निषेध हे बघा, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी काळे झेंडे दाखवले 10-12 लोकांनी. ठेवीदार इकडं 200-300च्या संख्येने आहे बरं का. 10-12 जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले. आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही. 10-12 लोक झेंडे दाखवतात आणि 300 लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर 12 लोकांचा काय विचार करायचा. आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले त्यांना बी तेच पाहायला मिळत. त्यात काय विशेष. लोकशाहीतला अधिकार आहे काळे झेंडे दाखवले. जाऊ द्या, त्याच्यावर मला काही विशेष वाटला नाही. परळीमधल्या ठेवीदारांना न्याय मिळत नाही म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आलात, त्या लढ्याला भेट दिली. तिथले परळीतले लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही असं वाटतं. 100% हे ठेवीदारांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही सगळेजण गेलो होतो त्यांना भेटायला. त्यांना सांगितलं तर ते काय म्हणाले, तुम्ही मला विचारून तिथं पैसे ठेवले आणि पैसे वाटायला मात्र ह्यांच्याशिवाय कोणीच वाटलेले नाही. छोटे आका जे आहेत जे आता आतमध्ये आहे, आकाने सांगायचे इसको 2 करोड दे दो, उसको 3 करोड दे दो, उसको 1.5 करोड देतो. लगेच आज अर्धन उद्या कर्ज. नुसतं आकाने सांगितलं की कर्ज द्यायचं. आणि चंदूलाल बियानीला म्हणले तेरे को और एक बार नगराध्यक्ष बनाएंगे. चंदूलाल नगराध्यक्ष बनायच्या नादात नीट याला जाऊन बसलाय. अण्णा, काळे झेंडे दाखवणारे जे लोक आहेत ते म्हणतायत की सुरेश अण्णा धस हे एकाच बाजूने बोलतात. अहो, त्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही त्यांचं ऐका. मी काळे झेंडे वाल्यांवरती नाही बोलणार. ज्यांनी काळे झेंडे दाखवायला लावले त्यांच्यावर बोलतोय. त्यांनी बोलावं. बापू आंधळे त्यांना बोलत नाहीत असं देखील ते म्हणतायत. बापू आंधळे प्रकरणावर बी बोलतो मी. बापू